परमपूज्य परमात्मा एक सेवक टिंकी नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आणि सर्व सेवकांच्या सहमतीने आजची पंधरवाडी चर्चा बैठक नेवारेजी यांच्या निवासस्थानी नुकतीच सुरुवात झालेली आहे। या बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच सृष्टीचे विधाता सद्गुरू महान तेगी बाबा झुंदेजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच खांद्याला खांदा लावून चालणारी वाराणसी आई सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष सेवक सेवकीने बाळगोपाळ सरांना माझा नमस्कार। मला संचालक साहेबांनी सकाळची विनंती म्हणण्यास सांगितले, मी त्यांचे फार आभारी। ही बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकांवर घडलेला अनुभव या विषयावर सुरू आहे। मी नुकताच एक छोटासा टिमकीमधलाच अनुभव सांगतोय। टिमकीमध्ये बैठक सुरू असताना एका सेवकीने एक छान असं मार्गदर्शन सांगितले त्यांच्या पतीबद्दलचं। त्या ताईंचं लग्न झालेलं होतं, लग्न होऊन काहीतरी वर्ष म्हणजे झालेली होती, 10-15 वर्ष काहीतरी। त्यांच्याकडे सर्वेच हजबंडपासून त्यांचे जेठपासून त्यांचे सासऱ्यापासून सर्वच जण म्हणजे डॉक्टर होते। झालं असं की यांनी घरून ज्यावेळेस लग्न व्हायचं होतं त्यावेळेस हे त्यागी होते, म्हणजे यांनी त्याग वगैरे सर्व घडवला होता। त्यानंतर यांचं लग्न झालं, लग्न झाल्यावर हे ताई जे आहेत ते अनेकामध्ये गेले। अनेकामध्ये गेले असताना बघा, सेवक हा त्यागी झालेला असतो तर त्याला परमेश्वर आठवण पाहिजे। झालं असं की काही दिवस उलटले, त्यानंतर 10-15 वर्षाच्या जवळपास झाले आणि त्या सेवकिणीचा हजबंडची अचानक तब्येत खराब झाली। त्यांच्याकडे सर्वच डॉक्टर असून सर्जन असून पण सुद्धा त्यांच्या हजबंडला ज्यावेळेस प्रॉब्लेम झाला त्यावेळेस ते काहीच करू शकले नाही आणि त्यांनी अचानकमध्ये ॲडमिट केलं तर ज्यावेळेस रिपोर्ट वगैरे निघाली त्यावेळेस असं सांगितलं गेलं की त्यांची किडनी आणि लिव्हर काम नाही करत आहे। ज्यावेळेस त्यांना असं सांगितलं त्यावेळेस त्यांना खूप मोठा धक्का पोचला। त्यांना इकडून तिकडे शिफ्ट करणं, औषध वगैरे देणं, सर्व गोष्टी सुरू होत्या। सुरू असताना ज्यावेळेस तिने सर्व इकड तिकडचे काही म्हणजे थोडंफार केलं आणि ते अनेकामध्ये होते, त्या परमेश्वराला सुद्धा त्यांनी सांगितलं। त्यानंतर त्या सेवकिणीने आपल्या घरी थोडासा सलाविचार केला, जेणेकरून ते सर्वजण सर्जन असून सुद्धा म्हणजे बघा, शिकलेले असून सुद्धा परमेश्वरावर भरोसा करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होते। तर त्यावेळेस त्यांनी घरी विचार केला आणि त्या ताईने सरळ आणि साध्या सोपे भाषेमध्ये डायरेक्टली आपल्या घरच्यांना म्हणजे सासरीकडल्यांना, सासरे बुवांना वगैरे सर्वांना म्हटलं की बघा म्हणे, तुम्हाला जमते की नाही जमत म्हणे, पण बाबा म्हणे मी परमेश्वराकडे चालले म्हणे, म्हणजे मी मार्ग घेईल म्हणे, असा त्यांचा विचार झाला। जेव्हा त्यांनी सासऱ्यांना सांगितलं त्यावेळेस त्यांचे सासरेसुद्धा बोलले की बघ म्हणे, आपण बाहेरचं पण केलं आहे म्हणे एवढं म्हणे, आता यावर सुद्धा आपण विचार करू म्हणे आणि थोडंसं आपण यामध्ये सुद्धा करून बघू म्हणे। त्यावेळेस त्या ताईने त्यांचे हजबंड ICUमध्ये होते, खूप जास्ती परिस्थिती त्यांची गंभीर झालेली होती। तर त्या सेवकिनीने पूर्ण आपल्या घरच्यांना घेऊन, ते चंद्रपूरला काहीतरी राहत होती, त्या घरच्यांना घेऊन ते टिमकीला आली आणि टिमकीमधून त्यांनी ठाकरे काकाजींनी त्यांना काही मार्गदर्शन केले आणि कार्य करण्यास सांगितले। बघा, 3 दिवसाचे जसं कार्य त्यांनी केले, त्या 3 दिवसामध्ये त्यांचे हजबंड जे ICUमध्ये होते ते थोडेफार बोलायला लागले आणि थोडेसे उठून बसले। त्यानंतर आणखी त्यांनी कार्य केले, तर त्यामध्ये ज्यावेळेस मग त्यांनी आणखी काही टेस्ट केल्या, त्यामध्ये त्यांना थोडंफार म्हणजे असं आराम मिळाला आणि आज ते सुखी समाधानी आहे। बघा, परमेश्वराची कृपा आपली एवढी महान आहे की आपल्याला सांगता येत नाही, फक्त आपल्याला तत्वशब्द नियमावर विश्वास ठेवावा लागते। ती सेवकीत त्यागी असून सुद्धा परमेश्वरावर विसरली होती कुठेतरी, तिलाही काही कळलं असेल तर तिने पुन्हा त्या परमेश्वराला आत्मसात केलं आणि त्या परमेश्वरावरही कार्य करत आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो। सर्वांना नमस्कार।